नमस्कार. जनरेशन गॅप या आपल्या यूट्यूब चॅनलमधील पुढचा भाग. तर तो भाग थोडा मागच्या भागाशी जोडलेलाच आहे. जंटल पॅरेंटिंग. साधारण 15 ते 20 वर्षापासून नॅरो कुटुंब पद्धत सुरू झाली. आपण दोन, आपले दोन. त्याच्यानंतर ते प्रमाण आपले दोन, आपला एक सुरू झालं. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आईवडील खूप पॉझेसिव्ह व्हायला लागले आणि मुलांना नाही हे ऐकू येणार नाही असंच वागायला लागले. म्हणजे एखादी गोष्ट तुला मी देत नाही, देणार नाही, हे ते कधी बोलायचा प्रयत्नच करत नव्हते. एकटाच आहे, देऊन टाकू, नंतर कोण आहे आपल्याला, वगैरे 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 गोष्टींची चर्चा करत. त्यांना काय होतं, त्यांना ह्या मुलांना नकार ऐकण्याची सवयच नसते. फॉर एक्झाम्पल, आज लहान मुलं 2 वर्षाची बऱ्याचशा घरांमध्ये आईवडील सांगतात की त्याला मोबाईलशिवाय तो जेवतच नाही. मोबाईल दिला की जेवत बसतो, व्यवस्थित खातो. मोबाईल दिला की शांत बसतो. पुढं जाऊन कौतुकाने हेही सांगतात की तो काहीही न सांगता परफेक्ट आपल्याला पाहिजे ते चॅनल ओळखून काढतो आणि तो चॅनल बघत असतो. त्याला आता काहीच सांगायला लागत नाही. ही अशी आपल्याला ॲडव्हान्स वाक्य ऐकायला मिळायला लागतात. ते आईवडिलांना खूप त्याचा अभिमान वाटायला लागतो की मुलगाही शांत आहे, आपल्यालाही टी व्ही बघता येतो, आपल्यालाही जॉब करता येतो, कारण मुलाच्या हातात मोबाईल दिला की मुलगा शांत बसतो. ही एक थेरी झालेली असते. तुम्ही वय वर्ष 6-7 पर्यंत त्या मुलाच्या हातात अँड्रॉइड दिला जातो. या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा त्याला कळायला लागतं त्यावेळेला तो अँड्रॉइडचा आयफोन मागायला लागतो. तो जास्त मोठा झालेला नसतो, तो 10वी पर्यंतच असतो. 10-11 वर्षाचाच झालेला असतो. नॉट इव्हन 10वीला तर 16 वर्ष लागतात. जेव्हा तो मोबाईल घेऊन बाहेर जायला लागतो त्यावेळेला जे अभिमानानं आई सांगत असतात की त्याचं तो व्हिडिओ हुडकतो, त्याचं तो बघतो लहानपणी, त्यावेळेला त्याची बोटं दुसरीकडे सरकायला लागतात. ते आईवडिलांना माहीत नसतं. आणि ती बोटं जेव्हा दुसरीकडे सरकायला लागतात त्यावेळेला नको ते बघितलं जातं. आणि एका एज नंतर मुलाला मोबाईलचं वेड लागतं आणि नंतर आपण जे वेड लावलेलं असतं तेच घरातल्या लोकांना नकोसं वाटायला लागतं. सतत मोबाईलवर बघत असतो, सतत मोबाईलशिवाय तो काहीच करत नाही. जेवण ही मग त्याच्यात गेम खेळत असेल, त्याच्यात व्हिडिओ बघत असेल, कदाचित अभ्यासाचं पण काहीतरी करत असेल, पण तो मोबाईलशिवाय हालतच नाही. मग आपल्याला ते जड व्हायला लागतं. नातेवाईक आले तर मिसळत नाही, कारण स्वतः कशाशीच धडपडलेला नसतो. जशी मुलं मोठी होतात तशी ऑनलाईन ऑर्डरिंग करतात, त्याच मोबाईलवरनं घरातल्या कोचवर खुर्चीवर बसूनच सगळं होतं. भाजी येते, आपल्याला पाहिजे साहित्य येतं, चॅटिंग येतं, काय येत नाही. म्हणजे साधारण 10वी-12वी पर्यंत मुलांना नकार ऐकण्याची हिंमतच नसते. नकार ऐकतच नसतात ते. आणि नंतर मग काय, एकदा समाजात बाहेर पडले, जर उंबऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचा जेव्हा सामना करायला लागतात त्यावेळेला एक एक अडचणी दिसायला लागतात. आणि त्या अडचणींमधनं एखाद्या गोष्टीचा जर नकार आला, म्हणजे मुलीशी प्रेम प्रकरण झालं, नकार आला. नोकरीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन नाही झालं, तिथं नकार आला. एखाद्या विषयात अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले, ते सहन नाही होत. आईबाबांनी रागावलं, मोबाईल काढून ठेव, ते सहन होत नाही. आणि मग ते आत्महत्येकडे जातात. मागच्या जनरेशनमध्ये आत्महत्या होत नव्हत्या असं मला म्हणायचं नाही आहे, पण का आणि कशासाठी आपणच आपल्या मुलांना कमकुवत बनवायला लागलोय का?
आपणच आपल्या मुलांना इतकं कमकुवत बनवतो की आपण त्यांना नाही कशालाच म्हणायचा प्रयत्न करत नाही. आणि जर वयाच्या 20व्या-21व्या वर्षी नाही असं ऐकायला यायला लागलं तर तो इगो हर्ट होतो आणि इन्सल्ट व्हायला लागतो. आणि त्या इन्सल्टमधून त्यांच्या आत्महत्या होतात. या आत्महत्याचं कारण आपण नाही आहे ना, घरातले लोक. आई वडील तर आत्महत्या, आपण त्याला एवढं कमकुवत बनवतो की त्याला नकार ऐकण्याची त्याची क्षमताच संपून जाते. मग ते CETची परीक्षेचं असू दे, JEEला फेल झालेलं असू दे. काय कमाल आहे, नीटचा पेपर फुटला म्हणून मुलांनी आत्महत्या केली. हे ऐकणंच भीतीदायक आहे. का दुसरी काही कारण होती? का आई वडिलांनी त्याला एवढं कमकुवत केलं होतं की तू आयुष्यात नकार ऐकूच नकोस. आपणच या सगळ्या आत्महत्येला कारणीभूत असतो का? ह्याचा विचार खूप सिरियसली घरातल्या मोठ्यांनी, आई वडिलांनी केला पाहिजे. पूर्वीच्या काळी आत्महत्या होत नव्हत्या असं मी अजिबात म्हणणार नाही, पण आज जर 100 झाल्या तर पूर्वी 5च असायच्या, तेवढ्याच ऐकू यायच्या. कशाचं प्रेशर येतं मुलांवरती आणि कुठल्या प्रेशरमुळे ते कमकुवत बनतायत ह्याचा स्टडी करण्या इतपत आई वडील सुज्ञ असावेत. आई वडिलांनी तो विचार केला पाहिजे. घरातलं कोणी बोललं, रागवून बसणे आणि आत्महत्या करणे. IT प्रोफेशनमध्ये दोघं जॉब करत असतात, दोघं इगोइस्टिक आपोआप व्हायला लागतात समाजात राहून. दोघांनाही एकमेकाचं बोलणं आवडेनासं झालं तर हे टोकाचं पाऊल उचलणं योग्य आहे का? नाही मुद्दा पटला तर आपण 5 मिनिटं बाजूला होऊ शकतो. पण आज एवढ्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत, पोलिसांनी जर खरं त्याचं संस्काराचं कारण शोधलं की या मुलावरती संस्कार कसे झालेत, तर मला वाटतं पोलिसांनी प्रबोधन जर केलं तर समाजातल्या निम्म्या आत्महत्या थांबायला मदत होईल. आणि ते पोलीस करतायत, त्याच्याकडे लक्ष देणं खूप जरुरी आहे. उद्या नीट पेपर फुटला, उद्या काही नाही, कोणी नकार आले तर कमकुवत नका बनू. आत्ताची 60-70 वर्षाची माणसं आहेत ना, त्यांनी बरेच नकार कमवलेले असतात, बरेच नकार त्यांना आलेले असतात आणि ते पचवत ते इथंपर्यंत आलेले असतात. तर मुलांनो, तुम्हीही विचार करा. शांतता, नकार इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. तुमच्यात कमी पण आहे म्हणून नाही. बोर्डामध्ये येणारी पहिली 5 मुलं तेवढ्याच हुशारीची असतात, पण एकाला जर IITची ॲडमिशन मिळाली तर 4 मुलं हुशार नाही आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. त्याला दुसरे ऑप्शन्स असतात. नकार पचवायला शिकायला पाहिजे. शेअर करा. शेअर केल्यानंतर आई वडिलांनी त्या गोष्टीला कुरवाळत न बसण्यापेक्षा लेट इट गो असं म्हणून पुढं जायला शिकवलं पाहिजे मुलांना भांडू द्या, मुलांना खेळू द्या, मुलांना मातीत खेळू द्या, मुलांना लोक ओरडू देत. मुलांनी एखादे छोटे जर कृत्य केली तर त्याला लोक ओरडू देत. त्यांना नकार पचवायला शिकवणं हे अत्यंत कमी काम आहे, नाहीतर ती खूप कमकुवत होत आहेत आणि ते नंतर आपण डोक्याला हात लावून बसतो. या सगळ्या जेवढ्या आत्महत्या होत आहेत त्याच्यामागं आपण सर जबाबदार नाही ना. आपण मुलाला एवढं कमकुवत बनवलेलं आहे, हाही विचार करणं खूप जरुरी आहे. आपल्या घरात मोठी लोकं आहेत, त्यांच्याशी कन्सल्ट केलं तरी तुम्हाला ह्याची उत्तरं सापडतील. धन्यवाद.